कडू हाय हॅलो गाईस, तुमचं सर्वांचं स्वागत आहे परत एकदा नव्याने माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आता मी काय केलं माहिती आहे का, बघा माझा डोळा लाल झाला. का झाला तुम्हाला सांगू का? मी काय केलं, थांबा मला छीक पण येत आहे. मी एवढा मस्त कांड केला. मी काय केलं, आता रात्री 12 वाजलेत आणि मला भूक लागली आहे आणि मला घरचं जेवण काही जात नाही. मी मॅगी बनवत होते, दाताने अशी फोडत होती मॅगीचा मसाल्याचं पॅकेट. ते मॅगीत टाकायच्या बदले डायरेक्ट मला नाकात गेलं येतो इथपर्यंत. आणि मला कसं तरी होतं, सारखं शिकायचं. माझ्यासोबतच नुसते कांड होतात. हां, मॅगी ठेवली तशीच मी. आता मला जाऊन दुखत आहे. शिकू हालत बेहाल आहे माझे. ठीक आहे, मग मी मॅगी बनवते. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. मी तोंड वगैरे धुवून आले, पुसला. आता तरी माझ्या डोळ्याला कुठं असा आराम मिळत आहे आणि नाकाला. आता मी मॅगी बनवली, आता मी मॅगी खाते. माझी मॅगी खाऊन झाली. 1-2 तास मी मोबाईल बघितला आणि आता मी अंडा राईस बनवला आहे आणि रात्री 3 वाजता अंडा राईस बनवून खात आहे. ठीक आहे, मग खात आहे. 3 नाही 3:30 वाजतात. आणि माझं कसं चालू आहे माहिती आहे का, दिवस म्हणजे रात्र, रात्र म्हणजे दिवस. जशी मी पहिले होती ना, 10वी 11वीत जशी राहत होते ना घरी, तसं चालू आहे माझं आता. ठीक आहे, मग आता मी डायरेक्ट सकाळीच ब्लॉग चालू करते. सकाळ तर झालेच, ऑलमोस्ट 3:45 वाजलेत. 3:30 की 3:45 वाजलेत सकाळ झाले. तर मग मी डायरेक्ट सकाळीच ब्लॉग चालू करते. आणि ब्लॉग पूर्ण बघत जावा, बघा पूर्ण. तर गाईस, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सकाळ झाली आणि मी सकाळी कुकर लावलाय. माझा दिमाग बघा. आणि आज मला डायरेक्ट स्वच्छ घर अभियान असं डोक्यात आलंय की नाही, आज तर मी पूर्ण घर स्वच्छ करून राहील. काय माहिती का असं होत आहे, मी हळूहळू बाईमध्ये कन्वर्ट होत आहे. आज मी पूर्ण घराची साफसफाई काढली ऑलमोस्ट सकाळीच 5 वाजता. बघितलं किती काम करते मी. म्हणजे ह्या स्वच्छ घर अभियान मला हप्त्याच्या हप्त्या असं जागवत, असं लाईट लागतं. अरे आज स्वच्छ करायचं आहे घर, अरे आज स्वच्छ करायचं आहे घर. आणि मी लिटरली सकाळी कुकर लावला आहे. कुकरमध्ये ठेवलेलं आलू उकळायला. आज मी काहीतरी बनवणार आहे, ते पण तुम्हाला दाखवेल, तुम्ही बघा. पहिलं तर मी पूर्ण साफ करून घेतलं पूर्ण. आता आलू उकळलेत, तर मग मी परत माझं काम चालू कराल आणि मग मी काय बनवल ते तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा. इथे माझी आंघोळ झाली, कामं पण सर्व आवरून झाले. आता मी बनवते. काही तिथे मी तेल घेतलंय आणि यात कांदा आणि पोळी, मिरची. आणि मी तुम्हाला सांगितलं मी बनवत आहे वडापाव. इथे मी आलू ठेवलेत आणि इथे मी याची चटणी बनवते. आता मी पकडणारी आहे आणि मी बनवणारी आहे. तर मी व्हिडिओ बंद करते आणि डायरेक्ट चटणी झाल्यावर तुम्हाला मिळते. तर काय, तिथं माझी आलूची चटणी बनली आहे. तर मी इथे असे वडे बनवून ठेवलेला, इथं घोल आणि इथे परत तेल. आणि मी लाईफमध्ये पहिल्यांदा वडापाव बनवत आहे. बघू आता कसे बनतात. मी पण बघते, तुम्ही पण बघा. ते मी तळत आहे आणि हा माणूस इथे येऊन मला डिस्टर्ब करत आहे. गाडी लावायची, काही गाडी नाही लावायची बाबा. मी टिप करते. मी तळत आहे मस्तपैकी आणि हे झालेले, हे माझे बनवलेले. ठीक आहे, मग आता खायच्या वेळेला मिळतं तुम्हाला डायरेक्ट. फायनली रेडी झालेलं आहे, बघू शकता. आम्ही सांगूच तुम्हाला कसं झालं, कसं बनवलं, खराब बनवलं की चांगलं बनवलं.
बघा काहीच तुम्हाला हा आता खाऊन दाखवणार आहे कसे झाले म्हणून. कसं झालंय? ओके नाही? छान झाले. पोराने इथून कॉफी काढून याच्यात नाही का पुरा पेन टाकला आणि दाखव वर्कर आणि बघा आता काय केलं. हा नुसतं कांड करते घरात नुसतं. कडू अरे बापरे मम्मा. कडू कॉफी खाल्ली. अरे पण ते किती कडू बनल. इथे वडापाव आहे माणसाने हे खावावं तर नाही. ते बरं झालं माझं इथं दूध चांगलं आहे. ठीक आहे मग माझं तोंड बघून तुम्हाला वाटत असं मी आताच झोपेतून उठली. आत्ताच जस्ट आता उठले. आता मी थोडं कामावरते आणि बाहेर जाते. मी फायनली घराच्या बाहेर निघाली आणि कुठे जाणार आहे काय माहिती. आम्ही बाहेर जेवायसाठी आलो आणि इथे एवढी गर्दी आहे एवढी वेटिंग आहे. आपण असं तोंड काढून बसलेलं आहे. मी पण तोंड काढून बसली आहे. सगळे अशी वाट बघतात आहे कधी नंबर येतो कधी येतो. तर काही तिथे खूप वेटिंग आहे म्हणून मी आता कोल्ड कॉफी घेतली आणि कोल्ड कॉफी पिते. तोपर्यंत तिची वेटिंग बघा. तिची वेटिंग संपून जाईल. आणि जेवढ्या वेळ वेटिंगमध्ये थांबून आता कुठे आम्हाला भेटलंय. तेवढ्या वेळेचं आत्ता भेटलं. दमले मी खूप. आम्हाला इथून बसून अर्धा तास झाला तरी अजून ऑर्डर आले नाही. आता येईल मग खाऊ कारण की मला खूप जोरात भूक लागली. मला घरचं जेवण जात नाही. वाट पाहून आत्ता हे आलंय ते पण स्टार्टर. मेन कोर्स अजून बाकी आहे. जेवढा वेळचा किती वेळचं वाट पाहिलं पण हे आत्ता आलं आहे. तर आमचं मस्त छानपैकी जेवण झालं. मी आईस्क्रीम पण घेतली. आता आईस्क्रीम खाते आणि घरी जाते. असा होता आज माझा पूर्ण दिवस.